नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण या 8वी विषय गणित त्यातला भाग पाहणार आहोत. HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर and LCM means least common multiple. हा HCF ला आपण म्हणतो ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर GCD किंवा HCF आणि LCM ला म्हणतो आपण लिस्ट कॉमन मल्टिपल, म्हणजेच काय स्मॉल नंबर दॅट इज डिव्हिजिबल बाय इच ऑफ द गिवन नंबर. काही उदाहरणं पाहू आपण. सईजवळ 16 निळे मणी आणि 8 लाल मणी आहेत आणि तिला दोन्ही मणी समान गटात विभागून ठेवायचे आहेत. तर असे करताना एकही मणी शिल्लक राहणार नाही याची ती काळजी घेते. तर तिला आपण समान गटात सर्व मणी ठेवायला मदत करू. तर सईजवळ निळे मणी आहेत, ब्ल्यू कलरचे जे मणी आहेत ते आहेत 16 आणि लाल मणी आहेत 8. 16 मण्यांचे असे गट करूयात की एकही मणी शिल्लक राहणार नाही. तर 16 मण्यांचे कसे गट करू शकतो आपण? तर एक एकचा गट करू शकतो आपण. असं याप्रमाणे त्याचे 16 गट तयार होते. म्हणजे एक मण्याचा एक गट असे 16 गट होते. किंवा अजून काय करा, ते 2 मण्यांचा एक गट, 2 मण्यांचा एक गट म्हटलं तर असे 8 गट तयार होतील. तर असे इथं 16 गट होतील आणि या ठिकाणी 8 गट मिळतील. त्यानंतर 4 मण्यांचा गट तयार केला तर प्रत्येक गटामध्ये 4-4 मणी होतील. असे तिथे 4 गट तयार होतील. जर 8 मण्यांचा एक गट केला तर 8-8 चे 2च गट तयार होतील. तर 16 निळे मणी होते तिच्याकडे, तर निळ्या मण्यांचे तिने कशा प्रकारे गट तयार करू शकते? ती एक एक मण्यांचा गट तयार करू शकते. एक एक मण्यांचे गट केले तर 16 गट होतील. 2-2 मण्यांचे गट तयार करू शकते ती, म्हणजे 8 गट होतील. 4-4 मणी घेऊन जर गट तयार केला तर 4 गट होतील. 8-8 मण्यांचे जर 8-8 मणी घेऊन जर गट तयार केला तर 2 गट होतील. आणि एकच गट केला 16 मण्यांचा, ते याप्रमाणे. आता तिच्याकडे 8 लाल मणी आहेत. तर त्याचे गट कसे करू शकते ती? तर त्याप्रमाणे एक एक मण्यांचा गट केला तर 8 होतील. 2-2 मण्यांचे गट केले तर 4 होतील. 4 मण्यांचे गट केले तर 2 होतील. आणि 8 मण्यांचा गट केला तर 1 गट होईल. आता 16 आणि 8 मण्यांचे दोन्हीमध्ये सारखे झालेले गट कोणकोणते आहेत? तर ते आहेत 1, 2 इथपर्यंत बघा. 1, 2, 4 आणि 8. या समान गटातील सर्वात मोठा गट कोणता आहे? तर तो गट आहे 8चा. म्हणून ह्या 8 ला आपण ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर असं म्हणतो.
किंवा महत्तम साधारण विभाजक असं म्हणतो. ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर असं म्हणतो. तर बघा 16 आणि 8 या दोन संख्यांचे सामायिक अवयव घेऊन त्यातील सर्वात मोठा अवयव हा त्या दोन्ही संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक. महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर. त्याला काय म्हणतो आपण? महत्तम सामायिक विभाजकला हायेस्ट कॉमन फॅक्टर. असं म्हणतो. जे त्याला आपण म्हणतो मसावी किंवा इंग्रजीमध्ये म्हणतो HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे आपल्याला आता उदाहरण सोडवायचं म्हटलं तर आपण कसं सोडवणार? कुठलीही समजा 16 ही संख्या आहे आणि दुसरी संख्या आहे 8 आणि यांचा आपल्याला जर मसावी काढायचा असेल तर याचे अवयव लिहू आपण. 16चे मूळ अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16 आणि 8चे अवयव मिळतील आपल्याला 2 गुणिले 2 गुणिले 2. त्यातले सारखे अवयव कोणकोणते आहेत? 2 2, हा 2, हा 2, इथला 2 आणि इथला 2. यांचे अवयव सारखे काय आहेत? 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि यांचा गुणाकार केला तर मिळतो 8. म्हणून 16 आणि 8 यांचा मसावी. HCF of 16 and 8 is 8. 16 आणि 8चा मसावी 8 आहे असं आपण म्हणतो. आता यातली काही उदाहरणं पाहिजे आपल्याला. 12 आणि 18 या संख्येचा मसावी यादी पद्धतीने काढायचा आपल्याला. तर यादी पद्धत म्हणजे काय करायचं? तर त्याचे किती गट पाडता येतील? जसे आपण मण्यांचे गट पाडले त्याप्रमाणे पाहायचं. तर 12चे आपण कसे गट तयार करू शकतो? 12चे गट तयार करायचे म्हणजे 12ला पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या. ज्या अशा संख्या की ज्या संख्येने या 12ला पूर्ण भाग जातो. 1 ने भाग जातो, बेसक 12 2 ने जातो, 3 चौक 12 3 ने भाग जातो, 4 त्रिक 12 4 ने भाग जातो, 5 ने भाग जात नाही कारण का 5च्या पाड्यामध्ये 12 येत नाही म्हणून 5 घेणार नाही. 6 दुने 12 आणि 12 ने भाग जातो, 12 एके 12. तसंच 18चे पण आपण अवयव पाडू. 1 ने भाग जाईल, 2 ने भाग जाईल त्याला, 3 ने जातो, 6 त्रिक 18, 5 ने जात नाही, 6 त्रिक 18 डबल झाला तर 9 दुने 18 आणि 18 एके 18. आता यांच्यामध्ये सामायिक कुठला घटक आहे? असा अवयव की जो 12चा पण आहे आणि 6चा पण आहे. त्याला आपण काय म्हणू? याचा मसावी म्हणजे HCF. HCF ऑफ हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 12 and 18 is 6. याला आपण यादी पद्धत असं म्हणतो. आता पुढे पाहायचं आपल्याला 9 आणि 15 या संख्यांचा मसावी मूळ अवयव पद्धतीने काढा. अगोदर आपण फक्त काय पाहिले होते? कुठले फॅक्टर्स आहेत ते पाहिले होते. कोणत्या संख्येने त्या संख्येला भाग जातो ते पाहिलं होतं. आता 9 मूळ अवयव पाहिजे. इथे फक्त काय चे अवयव आहेत, मूळ अवयव नाहीयेत. तर या ठिकाणी आपल्याला
प्राईम फॅक्टर्स पाहिजेत, म्हणजे मूळ अवयव पाहिजे. 9चे प्राईम फॅक्टर्स काय मिळतील आपल्याला? पहिला जो असेल तो 1, नंतर 3 3 × 3. हा जो 1 नाही लिहिला तरी चालू शकतं, बघा या ठिकाणी केलंय त्यांनी तसं. आणि 15चे अवयव काय मिळतील आपल्याला? 1 × 3, 4 ने भाग जात नाहीये त्याला, 3 5 15. मग आता या ठिकाणी यांच्यातला सारखा घटक कोणता आहे? म्हणून आपल्याला याचा अवयव म्हणजेच HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 9 and 15 is 3. तर अवयव कसे पाडायचे आपल्याला? हाऊ टू फॅक्टराइज a given number. It is easy to find HCF highest common factor of number by first factorizing all the numbers. सगळे जे अगोदर नंबर्स आहेत त्याचे काय करायचे? फॅक्टर्स पाडायचे, त्याचे अवयव घ्यायचे. आता पहिलं उदाहरण घेतलं आपण, फाइंड द HCF ऑफ 24 and 32 बाय द प्राइम फॅक्टर मेथड. तर आपल्याला 24च्या सुरुवातीला काय करायचे? अवयव पाडायचे. मग आता ह्या 24ला भाग जाणारी संख्या, आता ह्या 24 आहे आणि युनिट प्लेसला आहे 4, म्हणून त्याला 2 ने भाग जाईल. समज जर युनिट प्लेसला जर 2 ही संख्या, युनिट प्लेसला जर इव्हन नंबर असेल तर त्याला 2 ने भाग जात. जर एकक स्थानी, संख्येच्या एकक स्थानी जर समसंख्या असेल तर त्याला त्या संख्येला 2 ने भाग जातो. याला काय म्हणतो आपण? 2 ची कसोटी असं म्हणतो. त्याला 2 ने भाग जाईल तर बे 1 बे, बे 2 4, 12चा भाग लागला किंवा 12 2 24. नंतर परत 2 आहे या ठिकाणी, म्हणून परत 2 ने भाग जाईल तर बेसक 12. परत 6 समसंख्या आहे, इथं बेत्रिक 6 जे 3 ने भाग गेला. 3 ही मूळ संख्या आहे, म्हणजे 3 1 3. तर याप्रमाणे आपल्याला फॅक्टर्स मिळाले याचे 2 2 2 आणि 3. त्याचप्रमाणे 32चे पण पाडलेत फॅक्टर. 32 समसंख्या आहे, त्याला 2 ने भाग जाईल, 16 2 32. नंतर आता 8 2 16, 4 2 8, बे 2 4 आणि 2 1 2. त्याप्रमाणे ह्याचे अवयव मिळाले आपल्याला. आता काय करायचे? सारखे अवयव आहेत. 2 हा 2, हा दुसरा 2, हा 2 आणि हा 3, हा 3 नंबरचा 2 आणि हा 2. हे काय आहेत? सारखे फॅक्टर आहेत. म्हणजे सारखे आहेत ते फक्त एकदा घ्यायचे आपल्याला. द कॉमन फॅक्टर 2 occurs thrice in each number, therefore HCF is 2 × 2 × 2 is equal to 8. म्हणून ह्याचा HCF काय आला? 8. अशी काही आपण उदाहरणं पाहू. पहिलं उदाहरण पाहायचं आपल्याला, फाइंड द HCF ऑफ 195, 312 and 546. यातलं पहिलं उदाहरण फक्त आपण पाहू, बाकी तुम्ही पाहायचंय. 195चे अवयव पाडायचे आपल्याला. तर याप्रमाणे आपण लिहून घेतलंय. आता संख्येच्या एकक स्थानी 5 ही संख्या आहे. जर एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्याला 5 ने भाग जातो. त्यानुसार 5 त्रिक 15, इथं 19 घेतले आपण. 5 त्रिक 15, खाली राहिले 4. म्हणजे आपण काय करतो? 195 ला 5 ने भागतो. या ठिकाणी लिहितो मी. पहिला जाईल 0चा भाग, खाली राहिले 0, सॉरी खाली राहिला 1, वरून घेतले 9. 5 त्रिक 15,
खाली राहिले 4 वरून घेतले 5 आणि 5 9 45 म्हणजे इथं येणार आहे 39. त्यानंतर आता ह्याला 9 ही संख्या आहे, त्याला 3 ने भाग जाईन का पाहायचं आपण. 3 एके 3 आणि 3 त्रिक 9, 3 ने भाग जातोय. तेरा ही मूळ संख्या आहे, म्हणजे 13 नेच भाग जाईल. 13 एक 13 आणि याप्रमाणे आपण याचे अवयव या ठिकाणी दिले. 5 गुणिले 3 गुणिले 13. त्याप्रमाणे 312 चे अवयव काढले तिथं. 312 चे अवयव कसे काढणार आपण. 2 ने भाग जाईल. बे 1 बे, बे 5 10 आणि बेसक 12. परत 2 ने भाग जाईल. बे 7 14, खाली 15 तून 14 गेले, खाली राहिला 1 आणि हे 6 16 होतील. बे 8 16. परत 2 चा भाग जाईल. बे 3 6 आणि बे 9 18. आता 3 चा भाग जाईल. 13 त्रिक 39 आणि परत 13 चा भाग जाईल. 13 1 13 आणि याप्रमाणे इथं अवयव मांडले. 2 चा गुणाकार आहे 3 वेळा, 3 गुणिले 13. त्याचप्रमाणे 546 चे अवयव काढले. आता ह्याच्यातलं काय करायचं, आपल्याला कॉमन फॅक्टर काढायचे. कॉमन फॅक्टर काय, प्रत्येक ह्याच्यामध्ये कोणकोणते घटक कॉमन आहेत. तर इथं 3 आणि 13, या ठिकाणी 3 आणि 13 आणि इथं 3 आणि हे 13 हे कॉमन आहेत. म्हणून HCF काय मिळणार आहे, 3 गुणिले 13 13 त्रिक 39. दुसरं उदाहरण पाहू आपण. फाइंड द HCF ऑफ 10, 15 and 12. 10, 15 आणि 12. आता 10 चे अवयव पाडले. 2 गुणिले 5. 15 चे आहेत 3 5 15 आणि 12 चे आहेत 4 त्रिक 12. 2 गुणिले 2 गुणिले 3. आता याच्यामध्ये इथं 2 आहे, या ठिकाणी 2 आहे, पण याच्यामध्ये 2 नाहीये. इथं 5 आहे, इथं 5 आहे, परंतु इथं 5 नाहीये. Therefore, no number except 1 is common divisor. एक फक्त यांच्यामध्ये एक ही संख्या फक्त कॉमन आहे. म्हणून hence HCF is 1. याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर काय येणार आहे, 1. तर दुसरं पाहिलंय. तिसरं उदाहरण पाहू आपण. फाइंड द HCF ऑफ 60, 12 and 36. तर या मेथड प्रमाणे बघा, त्याचे अवयव पाडायचे आपण आणि जे कॉमन आहेत ते एकदा घ्यायचे. इथं 2 × 2 × 3, 2 × 2 × 3 आणि इथं 2 × 2 × 3 एवढे आहेत ते एकदा घेतले आपण इथं. तर आपल्याला उत्तर आलं 12. तर दुसरी पद्धत आहे या ठिकाणी. ती दुसरी पद्धत आपण पाहू. या ठिकाणी लिहिलं आपण 60, 12 आणि 36. आता इथं 60 मध्ये युनिट प्लेसला आहे इवन नंबर, इथं पण इवन नंबर आहे, या ठिकाणी पण इवन नंबर आहे. जे पहिला भाग जाईल तो 2 चा भाग जाईल. 2 या सर्वांना भाग जातो. तर 30 दुने 60, बेसक 12 आणि 18 दुने 36. 2 ने बघा, 30 गुणिले 2 60, 6 गुणिले 2 12, 18 गुणिले 2 36. परत हे इव्हन नंबर्स आहेत म्हणून ह्याला 2 ने भाग जाईल. 15 दुने 30,
3 दुने 6 आणि 9 दुने 12. 2 टाइम्स ऑफ 9 इज 8. आता या तिघांना भाग जाणे अशी एखादी संख्या आहे का? आता याला 2 ने भाग जात नाही तर 3 ने जातो. 3 5 15, 3 1 3 आणि 3 3 9. आता ह्यांचा जो मसावी तो काही 2 गुणिले 2 गुणिले 3. हा काही या ठिकाणी 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजे 12. हिअर HCF इज 2 into 2 into 3 is equal to 12. Now I know काय माहित झालं आपल्याला? If one of the given number is a divisor of all other, then it is HCF of the given number. म्हणजे एखादी संख्या एखाद्या संख्येने इतर सर्व संख्यांना जर भाग जात असेल, उदाहरणार्थ आपण 60 12 36 घेतलं होतं. आता 12 ने ह्या सर्वांना भाग जातो. 12 पंचे 60, 12 एके 12 आणि 12 त्रिक 36. बरोबर का? आता ह्याच्या नंतरची जर संख्या घेतली आपण 12च्या नंतरची संख्या तर त्या संख्येने याला भाग जात नाही. याच्या अगोदरच्या संख्येने भाग जातो. 6 ने भाग जातो याला. 6 10 60, 6 दुने 12 आणि 6 6 36. म्हणजे 6 ने पण या 3 संख्यांना भाग जातो. 12 ने पण या 3 संख्येला भाग जातो. परंतु 12 ही सर्वात मोठी संख्या अशी आहे की ज्याने या तिन्ही संख्यांना भाग जातो. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण? ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर. जे महत्तम साधारण विभाजक. मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने या बाकीच्या संख्यांना काय होतो? भाग जातो. आणि त्याला आपण काय म्हणतो? मसावी असं म्हणतो किंवा HCF किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर GCD किंवा HCF असं म्हणतो. पुढे इफ नो प्राइम नंबर इज अ कॉमन डिव्हायझर, इफ no prime number is a common divisor of all the given numbers, then one is their HCF. जर आपल्याला समजा 3 5 आणि 11 या 3 संख्या दिल्या, त्यांच्यामध्ये एकही कॉमन डिव्हायझर नाहीये, तर त्यावेळेस त्याचा HCF काय असतो? 1 असतो. Something more, 2 is the HCF of any two consecutive even numbers and 1 is the HCF of any two consecutive odd numbers. म्हणजे ज्या दोन लगतच्या संख्या आहेत, म्हणजे 4 आणि 6 किंवा 8 आणि 10, तर यांचा 2 हा काय असतो? HCF असतो. आणि 3 आणि 5 किंवा 5 आणि 7 किंवा 9 आणि 11, तर यांचा HCF काय असतो? 1 असतो, लगतच्या ऑड नंबरचा. तर याप्रमाणे ही उदाहरणं तुम्ही सोडवून पाहिजेत. आपण पाहिलेली आहेत ही उदाहरणं. आणि खाली अधिक माहितीसाठी दीक्षा ॲपची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही पाहायची. धन्यवाद.